कारण की मी आता बघितलं मुरबाड पोलीस स्टेशन, खरोखर नेता असावा असा, खरोखर तिकडच्या नेत्याचे आम्ही कौतुक करू शकतो का, तर तिथलं स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक तहसीलदार कार्यालय बघण्यासारखं आहे का बरं आपल्या शहापूर तालुक्यामध्ये होत नाही? हा प्रश्न माझं बांधकाम विभागाला आहे. त्या बांधकाम विभागावाल्यांनी आजपर्यंत या शहापूर तालुक्यासाठी काय केले? रस्त्याला खड्डे पडलेत ते पडलेत, भगाडत झालेत. त्या भगाडांमध्ये कोण गोरगरीब कितींदा पडतात, बाईकवाले पडतात, अक्षरशः प्रेग्नेंट बायका पडतात. इथले अधिकारी करतात काय? आणि टेंडर आले. नमस्कार, मी संजय भालेराव, शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेकडून शहापूर पोलीस कार्यालयाची दुरुस्ती करण्याची मागणी. तर येत्या 10 दिवसात पोलीस ठाण्यांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव मंजूर न केल्यास संघटनेकडून आमरण उपोषणाचा इशारा. शहापूर तालुक्यातील शहापूर नगरपंचायत हद्दीतील कित्येक वर्षे जुनी असलेल्या पोलीस ठाण्याची दुरवस्था झाली असून पोलीस ठाण्यातील कर्मचारी, अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. पोलीस ठाण्याचे बांधकाम जुने झाल्याने भिंतीस भेगा पडून जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे केव्हाही भिंत कोसळून मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते. तसेच पावसाळ्यात पोलीस ठाण्याचे छत गळत असल्यामुळे ताडपत्रीचा सहारा घ्यावा लागत असून शौचालयाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पोलीस ठाण्यात येणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यातील शहापूर, किनवली, वासिंद व कसारा या पोलीस ठाण्याच्या कार्यालयांचे नूतनीकरण तात्काळ करण्यात यावे. त्यापूर्वी दुरुस्त्या करून पिण्याचे पाणी, शौचालय स्वच्छ करावे. तसेच येत्या 10 दिवसात पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव मंजूर करावे अशी मागणी रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या अध्यक्षा ज्योती भगवान गायकवाड यांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास 12 ऑगस्ट 2024 पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असा इशारा देखील ज्योती गायकवाड यांनी शहापूर तहसीलदार, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर, पोलीस निरीक्षक शहापूर यांना लेखी निवेदनाद्वारे दिले आहे. शहापूर तालुक्यातील पोलीस स्टेशन जे आहेत त्यांची दुरावस्था झाली आणि आपण याबाबत पत्रव्यवहार केलाय. काय सांगाल याबाबत? सर्वांना नमस्कार, जय भीम, जय शिवराय. आज जी शहापूरची दुरावस्था आहे याला जिम्मेदार आहे इथले बांधकाम विभाग. यांना दोषी ठरवणार का, तर अनेक वर्ष झाले ह्या शहापूर पोलीस स्टेशनला मी लहानपणापासून बघत आली. मीच नाही, आमची पिढून पिढी बघत आलेली आहेत. स्थानिक लोक सुद्धा पाहतायत. कित्येक वर्षापासून पोलीस स्टेशन आहे तसंच आहे. वासिंदचं पोलीस स्टेशन आहे, किनवली पोलीस स्टेशन आहे. ह्या तिन्ही पोलीस स्टेशन ठिकाणी म्हणजे एक तालुक्याच्या ठिकाण आहे. या पोलीस स्टेशनमध्ये अनेक लोक येणार आहेत, खेडोपाडची लोक येतात. ना इथे बाथरूमची व्यवस्था, ना इथे कुठल्या प्रकारची पाण्याची व्यवस्था, ना इथे कुठल्याही प्रकारे. आज पावसामध्ये मी तिथे परिस्थिती बघितली. मी अजूनही पोलीस स्टेशनवाल्यांना बोलते, सांभाळून बाबांनो, जात जा, येत जा. का तर वरून पत्रे कौलय, कधी कौलं कोसळून पडतात त्याची गॅरंटी नाही. तिथे बाथरूमची व्यवस्था नाही. महिला वर्ग आहे तिथे. म्हणजे मुंबईवरून म्हणा, कोणी जव्हार मोखाड्यावरून पोलीस येत आहेत नोकरीसाठी. त्यांना साधं फ्रेश होण्यासाठी शौचालयाची आवश्यकता असते, ती सुद्धा नाहीये. आणि असं शासनाचे म्हणणं आहे, कारण की मी आता बघितलं मुरबाड पोलीस स्टेशन, खरोखर नेता असावा असा, खरोखर तिकडच्या नेत्याचे आम्ही कौतुक करू शकतो का, तर तिथलं स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक तहसीलदार कार्यालय बघण्यासारखं आहे का बरं आपल्या शहापूर तालुक्यामध्ये होत नाही? हा प्रश्न माझं बांधकाम विभागाला आहे. त्या बांधकाम विभागावाल्यांनी आजपर्यंत या शहापूर तालुक्यासाठी काय केले? रस्त्याला खड्डे पडलेत ते पडलेत, भगाडत झालेत. त्या भगाडांमध्ये कोण गोरगरीब कितींदा पडतात, बाईकवाले पडतात, अक्षरशः प्रेग्नेंट बायका पडतात. इथले अधिकारी करतात काय? आणि टेंडर आले, टेंडर दाखवायचं आणि मनमानी आपली निधी काढून घ्यायचं आणि मोकळं व्हायचं. ठेकेदाराला जाब विचारणारा इथे कुठला तरी एखादा तरी अधिकारी पाहिजे, ही विनंती करत आहे. तात्काळ 10 दिवसाची 1 तारखेला आम्ही रमाबाई ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीने सर्व कार्यालयामध्ये लेटर पाठवले. येत्या 10 दिवसामध्ये मी तर 1 तारखेला पत्रक केले, म्हणजे 12 तारखेपर्यंत हा प्रस्ताव त्यांनी तात्काळ पास करावं बांधकाम विभागाने. आणि लवकरात लवकर
जीवितहानी होऊ नये याचा विचार करून या प्रशासनाने जागं व्हावं आणि आपलं काम काळजीपूर्वक करावं. काळजीपूर्वक पोलीस स्टेशनचं स्वच्छालय वरती जे ताडपत्री टाकले त्याचा विचार, भिंतींना तडे गेले त्याचा विचार, पाणी पिण्यासाठी जे पाण्याची सोय लागते त्याचा विचार तात्काळमध्ये केलं तर ठीक आहे, नाहीतर येत्या 12 तारखेला रमाबाई ब्रिगेड अध्यक्ष ज्योती भगवान गायकवाड या तिथे अमरण उपोषणाला बसणार. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.